नमस्कार, जीएन न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। पुरातून दोघांना बाहेर काढण्यामध्ये तरुणांना मिळाले यश। उमरेड तालुक्यातील कोटगाव गावसूत येथील आमनदीवरील घटना। सध्या सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी ऑरेंज आणि रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। अनेक जिल्ह्यातील गावांचाही संपर्क तुटला असून पूरसदृश्य परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाल्याचे चित्र निदर्शनास येत आहे। यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग या सर्व घडामोडींकडे लक्ष वेधून आहे। आज अशीच काहीशी परिस्थिती उमरेड तालुक्यातील गावसूत व कोटगाव मार्गावरील आमनदीच्या कसारीचा पाट या ठिकाणी निर्माण झाली होती। मौजा वरुड येथील 2 युवक अचानक आलेल्या आमनदीच्या पुरात अडकले होते। हे दोन्ही युवक पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने ते मागे व पुढे येऊ शकत नव्हते। अशातच गावसूतचे सरपंच सुभाष भोयर आणि गावातील तरुण युवक प्रतीक डोकरमारे, क्रिश बबन मेश्राम, दीपक वाडई बामणी व अजुदास बचाव यांच्या मदतीने या दोन्ही युवकांना पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढण्यात आले। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या युवकांनी अतिशय शिताफीने या दोन्ही युवकांना पाण्याबाहेर काढल्याने सर्वांनी शाबासकीची थाप या युवकांच्या पाठीवरती ठेवली। या संपूर्ण मदत कार्यामध्ये राकेश पन्नासे, दीपक भोयर, आयुष वंजारी, नयन क्षीरसागर, खुशाल भोयर, दोन्ही गावातील पोलीस पाटील नामदेव भोयर, बंडू मेंढे, ट्रॅफिक पोलीस सिपाई पवार यांचे विशेष सहकार्य लाभले। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा। आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता उमरेड तालुका प्रतिनिधी भारत गणवीर।